छत्रपती संभाजीनगर येथील बिडकीन ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी श्री अरुण गोरडे यांच्या विरोधात निर्भया महाराष्ट्र पार्टीच्या वतीनं ग्रामपंचायत कार्यालय बिडकीन समोर बोंबाबोंब ठिय्या आंदोलन उभारण्यात आलं आहे. आंदोलनाचा विषय असा की ऑगस्ट 2024 मध्ये झालेल्या ग्रामसभेत विकास कामाविषयीची माहिती देऊन त्यांचा छायांकित प्रती देण्यात याव्यात. आर्थिक वर्ष 2023 ते 2024 जमा ग्रामविकास निधीची माहिती देण्यात यावी. 15व्या वित्त आयोगाचा किती निधी मिळाला, किती खर्च झाला व कोणकोणत्या कामावर निधी खर्च करण्यात आला याची माहिती द्यावी. 2023 ते 2024 मध्ये जमा झालेल्या रॉयल्टीचा तपशील द्यावा. दिव्यांग निधी वाटपाचा 5% तपशील देण्यात यावा. त्याचबरोबर 2018 ते 2024 पर्यंत कोणत्याही तांत्रिक अडचणीमुळे दिव्यांगाचा 5% निधी वाटप करण्यात आला नाही व तो निधी जिल्हा परिषद अपंग निधीमध्ये पाठवण्यात आला असल्यास त्याची माहिती देण्यात यावी. आणि 2018 ते 2024 मध्ये अपंग जनगणना केलेली असल्यास त्याची सुद्धा माहिती देण्यात यावी. अशा प्रकारच्या विविध मागण्या ग्रामपंचायत बिडकीनचे ग्रामविकास अधिकारी श्री अरुण गोल्डे यांना करण्यात आल्या, परंतु आतापर्यंत कोणत्याही प्रकारची माहिती मिळालेली नसल्याने निर्भया महाराष्ट्र पार्टीच्या वतीनं ग्रामविकास अधिकारी यांच्या विरोधात बोंबाबोंब ठिय्या आंदोलन उभारण्यात आलं आहे. आंदोलनकर्ते पांडुरंग बापूराव देवीदास, उमेश अंबादास चौधरी, विष्णू आसाराम काळे आणि इतर निर्भया महाराष्ट्र पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते. जनमतला न्यूज करता दिलीप वरघट यांची रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगर.